श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा, कीर्तन महोत्सव, चरित्र कथा, कथा प्रवक्ते, संगीताचार्य प्राध्यापक हबप गणेश महाराज भगत, आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर, नगरसेवक आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात, हे जग म्हणजे कोर्ट आहे. जगाच्या बाजारामध्ये अनेक प्रकारची लोक येतात जातातही. जसं कोर्टामध्ये येणारे 3 वर्ग पडतात. आमचे नगरकर काका वकील समोर बसलेले आहेत. कोर्टामध्ये येणारे 3 लोक आहेत, 3 प्रकारची लोक आहेत. त्याच्यामध्ये एक पहिला वर्ग आहे तो म्हणजे आरोपीचा, दुसरा वर्ग आहे तो वकिलाचा आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे न्यायाधीशाचा. या 3 वर्गामध्ये जर आपण त्याच्यातले फरक आणि तफावत पाहिली तर जमीन आसमानची फरक आहे. पहिला वर्ग आरोपीचा आहे. त्या आरोपीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला त्या कोर्टामध्ये यावंच लागतं. तारीख पडली, बोर्डावर तारीख आली की यावंच लागतं. कारण सांगून चालत नाही, कसलंही कारण त्याच्या जवळ चालत नाही. बोर्डावर तारीख आली की हजर राहणं हे आरोपीचं कर्तव्य आहे. आता या जगाच्या बाजारामध्ये आपण सर्व, तुम्ही आम्ही आरोपीच आहोत. आपल्याला बोर्डावर तारीख पडली की यावंच लागणार. आपल्याला इथे केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म झालेलं आहे त्याचा परिणाम भोगण्यासाठी म्हणून यावं लागतं. याला कोणीही त्या ठिकाणी पर्याय करू शकत नाही ना. कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती आपल्याला इलाज करता येणार नाही. सद्गुरूंच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोतू वृंदांच्या चरणी या परम व्यासपीठाच्या माध्यमातून नतमस्तक होऊन भव्य दिव्य अशा या ज्ञान यज्ञामध्ये सर्वांच्या श्रद्धेचं असणारं अपरिमित असं स्थान आणि आपल्या सर्वांचे श्रद्धेय सद्गुरू योगीराज शंकर महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेल्या या महोत्सवामध्ये सद्गुरू शंकर महाराजांच्या या संगीतमय चरित्र कथेमध्ये आजच्या पहिल्या दिवसाचं हे वाक्पुष्प समर्पित करत असताना सर्वप्रथम आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, या भागाचे विद्यमान नगरसेवक, आदर्श नगरसेवक आदरणीय श्री राजेंद्रजी, आपणा सर्वांचे लाडके आबा, त्याप्रमाणे समाधी ट्रस्टचे सर्व सदस्य आणि आपणा सर्वांच्या माध्यमातून ही सेवा समर्पित करत असताना आज फार आनंद होतोय. जसं संत चरित्र कथेचं आयोजन झालं आणि या आयोजनामध्ये जशी लोकांना माहिती मिळत गेली तशा सर्व स्नेहीजनांनी सांगितलं की महाराज, हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. कारण अशी सेवा आपल्याला या ठिकाणी घडते आणि खरंच आहे, संतांची सेवा घडण्यासाठी अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या अनेक जन्माचं पुण्य गाठीला असावं लागतं. किती जन्माची ही सेवा असेल, किती जन्माची तपश्चर्या असेल, सांगता येत नाही.
तुकोबाराय म्हणतात ना, होते बहुत दिवस अर्थ वागविले, होते बहुत दिवस अर्थ वागविले, ते आजी अकस्मात फळ देऊ आले, ते आजी अकस्मात फळ देऊ आले. बहुत दिवस होते, बहुत दिवस अर्थ वागविले. अनेक दिवसांची तपश्चर्या असते, अनेक दिवसांची साधना असते, अनेक जन्मांची साधना असते, तेव्हा कुठेतरी ही सेवा आपल्या पदरामध्ये पडत असते. आणि आज खरोखर भाग्य या शब्दालाही हेवा वाटावा, सौभाग्य म्हणावं, अशा पद्धतीची आजची ही सेवा आज या ठिकाणी बाबांच्या कृपा आशीर्वादानं, त्यांच्या आदेशानंच म्हणा आज प्राप्त झालेली आहे. आणि सेवा करत असताना आज सर्वजण ही मंडळी आहेत. तबल्यावरती आमचे जालिंदर गुरुजी आहेत, पखवाजावरती शुभम महाराज आहेत, साहेबराव महाराज आमचे सर्व कथा आणि या सर्वांचे दिग्दर्शक आहेत, के सरकार आहेत. या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या कथेला आपण सुरुवात करूयात. संगीतमय चरित्र कथा म्हणजे नेमकं काय, हा मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. परंतु प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच मिळत असतात. जसं बाबांच्या दर्शनाला येईपर्यंत अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतात की नेमकं खरंच आहे का, खरेच साक्षात्कार असतात का, खरीच कृपा असते का. पण एकदा दर्शन झालं आणि कृपा झाल्यानंतर मग मात्र कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही. त्याच पद्धतीने प्रत्यक्ष अनुभूतीनं आपण या ठिकाणी कथेचं श्रवण करूयात. संतांची कथा आहे, कथा अनेक होतात. तसं तर तुकोबाराय म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाचं चरित्राचं वर्णन करावं ही संतांनी दिलेली शिकवण आहे. गायन ते लीला चरित्र पवाडी, त्यांची लीला गावे, त्यांचे चरित्र गावे. देवाच्या चरित्राच्या भागवत कथा आपण ऐकत आलेलो आहोत. पण मायबाप, देवाच्या चरित्राबरोबरच या ठिकाणी आज आपण संतांच्या चरित्राचं वर्णन करणार आहोत, संत चरित्राचा महिमा गाणार आहोत. अनेकांचे आशीर्वाद आज या व्यासपीठाला मिळत आहेत. आताच गुरुवर्य माऊली जनार्दन जंगले डोक्यावरती हात ठेवून गेले. देवाच्या कथा केलेल्या आहेत, संतांच्या कथा केल्या आहेत, परंतु ही कथेचा प्रसंग असा पहिल्याच आहे, म्हणून संतांचे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. आणि आपण सर्वांचे मार्गदर्शक आमचे श्रद्धेय गुरुवर्य आदरणीय कीर्तन केसरी चंद्रकांत महाराज आज या व्यासपीठाला आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहेत. देवाची चरित्र, देवाची कथा, देवाचे पोवाडे गाणं हे संतांच्या जीविताचं असणारं एकमेव असणारं ध्येय आहे. घेईन मी जन्म याद साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जन्मच्या जन्म देवाची सेवा करण्यासाठी म्हणून संतांनी घेतले. नव्हे नव्हे आणि देव जेव्हा प्रसन्न झाले आणि देवांना मागायची वेळ आली तेव्हा मागताना सुद्धा एकच मागितलं, दुसरं काही नको. आपण सर्वजण आरतीमध्ये दररोज शेवटी हा अभंग गातो, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन
तुकोबाराय म्हणतात, देवा दुसरं काही नको, ने घे माझी वाचा तुटी, एवढंच करा. आणि देवाचं चरित्र आपण सातत्यानं गातो आहे, देवाचं चरित्र गावं. पण एक सांगू का, देवाला देवाच्या चरित्रापेक्षा संतांच्या चरित्राचं गायन करणं हे अधिक आवडतं. तेही प्राणा परोते मज आवडती निरुते, जे संत चरित्राते प्रशंसती. संतांचं चरित्र प्रशंसन करणारे मला माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत असं भगवंत सांगतात. देवालाही आवडतं. अहो नव्हे नव्हे, देव त्यांच्या जवळ जाऊन राहतो, त्यांचं चरित्र गाणाऱ्यांच्या जवळ देव जातो. तुकोबाराय म्हणतात ना, तुमची ये दासीचा दास करून ठेवा. का? त्या संतांच्या चरित्रामध्ये देवाचं समाधान आहे. आणि देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, व्यवहारातलं उदाहरण आपल्याला सांगतो. एखाद्या माऊलीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, एखाद्या माता माऊलीकडनं आपल्याला जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल, तर माता माऊलीचं वैशिष्ट्य असं आहे, एखाद्या आईसाहेबांकडे तुम्ही जा, तिथं गेल्यानंतर जर तुम्ही त्यांचं कौतुक करायला गेलं तर आजच्या काळात ते मान्य होणार नाही. एखाद्या स्त्रीचं तुम्ही थेट कौतुक करू शकत नाही. पण तिला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर शहाणा माणूस असा असतो, अंगणात तिचं खेळत असलेलं तिचं लाडकं बबड्या बाळ्या जो असेल तो त्याला उचलून कडेवरती घेतो, त्याचे कोड कौतुक करतो. आणि एखादी जर त्याच्यामध्ये स्त्री असेल तर अगदी त्या समोरच्या त्याच्या आईला शिव्या देते आणि बाळाचं कौतुक करते. काय ग त्याची हेळसांड केली, तुला काही कळतं का नाही, काय चाललंय त्याच्याकडे बघितलंस का नाही, कसले असल्या कुठल्या नादात लागून गेली, तिला शिव्या दिल्या तरी चालेल, परंतु आपल्या मुलाचं कौतुक होत आहे हे पाहिल्यानंतर त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये आपोआप पाहणा पाझर फुटत असतो. त्या पद्धतीने संतांचं चरित्र हे देवाला प्रिय आहे. कारण ही संत म्हणजे देवाची लढीवाळ असणारी लेकरं आहेत. संत म्हणजे देवाची असणारी वात्सल्य मूर्ती आहे. आणि म्हणून संतांचं चरित्र आणि संतांच्या माध्यमातून देवाची पूजा करणं ही या ठिकाणी आपली मुख्य भूमिका आहे. सद्गुरूंचं चरित्र, संतांचं चरित्र गावं. कारण काय, तुकोबारायांनी सांगितलंय ना, पुण्य मिळवण्याचे अनेक साधन आहेत, परंतु पुण्य मिळवण्याचं सोपं आणि साधं निश्चित पुण्य प्राप्ती करून देणारं जर साधन काय असेल तर पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. तुकोबाराय म्हणतात, अहो असं सोपं साधन आहे की पुन्हा दुसरं काही खर्च करावं लागत नाही. महालाभ फुकासाठी, फुकटचा लाभ आहे. आणि मग हा फुकटचा लाभ प्राप्त करण्यासाठी आज संत चरित्राचं वर्णन करावं, संत चरित्राचं गायन करावं, संतांच्या चरित्राचा अनुभव घ्यावा आणि संतांच्या चरित्रातून आपण बोध घ्यावा. खरं तर आज या कथेचं शीर्षक देताना आवर्जून जाणीवपूर्वक हे नाव सुचवलंय, संत चरित्र भाव कथा. संतांची चरित्र, संतांचं येणं, संतांचं जाणं, संतांचं बोलणं, संतांचं लिहिणं, संतांचं वागणं, कुठलीही क्रिया असो ही आपल्याला एक अलौकिक प्रकारचं मार्गदर्शन करणारी असते. अगदी त्यांचं सहज जरी बोलणं असेल ना तरी त्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा आपल्याला एक आपल्या जीवनाची दिशा दाखवणारं एक गूढ गुह्य त्याच्यामध्ये लपलेलं असतं. संतांच्या चरित्रामध्ये आपल्या जीवनाची दिशा ही ठरत असते. म्हणून जीवनाची दशा होऊ नये असं वाटत असेल तर संतांनी दाखवलेल्या दिशेनं जाणं गरजेचं आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. ज्ञानोबाराय म्हणतात ना हरिपाठामध्ये, संतांचं चरित्र असं आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जीवनाचा असणारा उद्धार त्यांच्या एका एका शब्दामध्ये असतो. तुकोबारायांचं प्रमाण आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यांचे आहे. अति सहज बोलावं,
परंतु ते सहज बोलणं सुद्धा नाना आपल्या हिताचं आहे, आपल्या उपदेशाचं आहे. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. सहज बोलावं, सहज आली मुखा वाटे अमृत वचने. संतांनी सहज बोलावं, परंतु त्या सहज बोलण्याचा परिणाम आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. म्हणून संत चरित्राकडे पाहत असताना आपण त्या पद्धतीने पाहता आलं पाहिजे, डोळसपणे पाहता आलं पाहिजे. केवळ चमत्कार म्हणून नाही, तर त्या कृतीमागे आपल्याला कोणता बोध मिळतोय ते पाहणं गरजेचं आहे. आणि संतांची दर्शन घेताना त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून त्या भावनेनं आपण जर त्यांचं दर्शन घेतलं तर संतांचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. सहज बोलावं, सहज बोलावं. एकदा एका राजानं गुरु करायचं म्हणून एका योगी सत्पुरुषाकडे गेले. आता राजा गेल्यानंतर राजाला काय गुरुमंत्र द्यावा, त्याला माहिती आहे गुरुमंत्र दिल्यानंतर त्याचं पालन करावं लागतं. गुरुमंत्राची यथासांग विधी करावी लागते. दररोज त्या गुरुमंत्राचा जप करावा लागतो. आता याच्याकडनं ते होणार आहे का, त्यांना पक्क माहिती होतं. परंतु राजा समोर आलाय, राजा असो अथवा फकीर, संतांना काय त्याचं, त्यांच्या जवळ सर्व सारखीच आहे. आणि त्यांचं चिंतन चालू होतं, महात्म्याचं चिंतन चालू आहे. समोरच्या दृष्टीकडे त्यांच्या प्रसंग घडत आहे. ध्यान लावून बसलेला बगळा असा बसलाय की एखाद्या साधू सारखा. म्हणून शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे, विद्यार्थ्याची लक्षणं सांगत असताना शास्त्राने ही 5 लक्षणं सांगितलेली आहेत. काक चेष्टा, बकत ध्यानम, श्वान निद्रा तथैवच, अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याच्या अंगी ही 5 लक्षणं असावी. कोणती लक्षणं? काक चेष्टा, काक म्हणजे कावळा. कावळ्यासारखी त्याची नजर तीक्ष्ण असायला पाहिजे. कावळा आपण पाहिला तर एकीकडे पाहत असतो, पण कुठल्याही बाजूने तुम्ही हात वरती करा, कावळा लगेच उडून जातो. एकाक्ष आहे, पण कावळ्याची नजर तेवढी तीक्ष्ण आहे की कावळ्याची नजर ही विद्यार्थ्याची नजर असायला पाहिजे. दुसरं सांगितलं ध्यान असावं. कसं असावं? बगळ्याचं ध्यान. आता बगळा म्हणजे कसा आहे, त्या साधूंनी पाहिलं त्या बगळ्याचं ध्यान असं असतं महाराज, पांढरी शुभ्र कपडे, असं डोळे बंद करून बसलेला असतो. लोकांना वाटतं वा क्या बात आहे, काय ध्यान मुद्रा लावली आहे. असं ध्यान, असं ध्यान. त्या बगळ्याचं ध्यान जरी साधू सारखं वाटत असलं तरी त्याच्या मनात काय आहे हे साधूंना माहिती असतं. बरेच साधू सुद्धा बगळ्यासारखेच संधी साधू असतात, परंतु वेळ निघून गेल्यानंतर कळतं. म्हणून काय भुललासी वरलिया रंगा चोखोबाराय म्हणतात ना, वरती पांढरे झाले म्हणून आतील शुद्ध असतील सांगता येत नाही. त्या बगळ्याची अवस्था त्या साधूंनी पाहिली आणि बगळ्याच्या मनात असलेला विचार त्यांनी ओळखला आणि सहज त्यांच्या तोंडातून निघून गेला शब्द, घिस घिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. सहज शब्द आहेत. तो बगळा ध्यान लावून बसलेला आहे, चोचीवरती पाणी घेतोय आणि ती चोच अशी त्या दगडाला घासतोय. आता त्याचं ध्यान जरी असलं तरी त्याचं मन मात्र एखादा मासा यावा आणि तो पटकन आपल्या चोचीमध्ये सापडावा याच्यासाठीच त्याचं ध्यान आहे. साधूंनी ओळखलं तुझं ध्यान कशासाठी आहे. घिस घिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. साधूंच्या तोंडातून सहज शब्द निघून गेले आणि राजाला वाटलं झालं आपलं काम, आपल्याला गुरुमंत्र मिळाला. आणि महाराज राजाने सुरू केलं, घिस घिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. घिस घिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. घिस घिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. घिस घिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. आता गुरुमंत्र म्हटलं की त्या गुरुमंत्राचं वैशिष्ट्य असं आहे, जो गुरु मंत्र दिलाय ज्ञानोबारांनी सांगितलं, रिकामा अर्ध घडी राहू नको. गुरुमंत्राचा जप करताना अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. आता जर हा गुरुमंत्र आहे तर त्याने ठरवलं क्षणभर सुद्धा रिकामं राहायचं नाही. आणि रिकामं राहायचं नाही म्हटल्यानंतर
जो सुरू झाला, रात्रंदिवस त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या मुखामध्ये तेच चालू. सकाळी सकाळी राजनाभिक दाढी करण्यासाठी म्हणून राजाच्या जवळ आला. राजनाभिकाचं दाढी करणं चालू आहे महाराज, आणि दाढी करता करता त्याचं ते वस्त्राला पाणी टाकून त्या ठिकाणी धार लावणं सुद्धा चालू आहे. धार लावणं चालू असताना आता त्याच्या डोक्यात काय आहे हे राजाला माहिती नाही, परंतु राजाच्या डोक्यातलं मंत्र उच्चार सुरू आहे. गिसगिसा गिसगिसा ऊपर डाला पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. राजाच्या डोक्यातला तो मंत्र त्यानं फुटफुटला, आणि जसं त्या नाभिकाच्या कानावरती मंत्र पडला तसं राजनाभिकाने लगेच सर्व हत्यारं खाली सोडली, ती कानच खाली सोडली, पाण्याचा मग खाली पडला, आणि राजनाभिकानं लगेच महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. म्हणे महाराज मला माफ करा, माझे याच्यामध्ये काहीच चूक नाही. अरे झालं काय, मला माफ करा म्हणे, मी फार चुकलोय, पण माझं याच्यामध्ये काही नाही महाराज. म्हणे झालं काय सांग तर. तेव्हा त्याने सांगितलं, तुम्ही आता जे मंत्र म्हणत होता ना ते अगदी खरं आहे. मी वस्त्राला पाणी टाकून धार लावत होतो. राजाचं वध करण्यासाठी, राजाचा खून करण्यासाठी सुपारी मिळाली होती, आणि हा सगळा डाव आपल्या प्रधानांनी आणि इतर सैनिकांनी मिळून केला होता. आता राजाच्या मनामध्ये हा भाव कुठलाच नव्हता, परंतु चालू आहे, आणि लगेच त्या नाभिकाच्या लक्षात आलं की राजानं आपला डाव ओळखला. शरणागती सांगायचा विषय हा संतांचं बोलणं, संतांचं वागणं, संतांचं येणं हा आपला उपदेश आहे. करोणी सायास शिकविती. आणि म्हणून प्रत्येक संतांच्या येण्याच्या पाठीमागची भूमिका आपण पाहिली. संत येतात कशासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे, कष्ट भीती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संतांचं येणं हे फक्त आणि फक्त केवळ जगाच्या कल्याणासाठी आहे. संतांचं येणं, इथं राहणं, तर पाहायला गेल्यानंतर संतांची अवस्थाही अशा पद्धतीची आहे. इथं येणारे 3 वर्ग असतात. आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात, हे जग म्हणजे कोर्ट आहे. जगाच्या बाजारामध्ये अनेक प्रकारची लोक येतात, जातातही. जसं कोर्टामध्ये येणारे 3 वर्ग पडतात. आमचे नगरकर काका वकील समोर बसलेले आहेत. कोर्टामध्ये येणारे 3 लोक आहेत, 3 प्रकारची लोक आहेत. त्याच्यामध्ये एक पहिला वर्ग आहे तो म्हणजे आरोपीचा, दुसरा वर्ग आहे तो वकिलाचा, आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे न्यायाधीशाचा. या 3 वर्गामध्ये जर आपण त्याच्यातले फरक आणि तफावत पाहिली तर जमीन आसमानची फरक आहे. पहिला वर्ग आरोपीचा आहे. त्या आरोपीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला त्या कोर्टामध्ये यावंच लागतं.
तारीख पडली, बोर्डावर तारीख आली की यावंच लागतं. कारण सांगून चालत नाही, कसलंही कारण त्याच्याजवळ चालत नाही. बोर्डावर तारीख आली की हजर राहणं हे आरोपीचं कर्तव्य आहे. आता या जगाच्या बाजारामध्ये आपण सर्व, तुम्ही आम्ही आरोपीच आहोत. आपल्याला बोर्डावर तारीख पडली की यावंच लागणार. आपल्याला इथे केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म झालेलं आहे त्याचा परिणाम भोगण्यासाठी म्हणून यावं लागतं. याला कोणीही त्या ठिकाणी पर्याय करू शकत नाही ना. कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती आपल्याला इलाज करता येणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे हरे मुरारे. आता शंकराचार्य सांगतात की पुन्हा जन्म झाल्यावरती मरण झालं की पुन्हा जन्म झाला की मरण हे घ्यावंच लागतं. याच्यामध्ये कुणाची सुटका नाही. ज्ञानोबारायांनी त्याचाच अनुवाद करताना म्हटलंय, उपजे ते नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे रहाट गाडगा आहे, घटिका यंत्र आहे, घड्याळ आहे, हे सतत चालू राहणार आहे. आपल्याला यावंच लागतं आणि जसं कर्म आहे त्या पद्धतीने यावं लागतं. ज्या पद्धतीचं फळ आहे त्या पद्धतीचं भोगण्यासाठी म्हणून त्या रूपानं यावं लागतं. हे आपलं अनेच्छा प्रारब्ध आहे. प्रारब्धाचे 3 प्रकार याच्याहून पडतात: अनेच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. संतांचं येणं हे स्वेच्छा प्रारब्ध आहे, आपलं येणं हे अनेच्छा प्रारब्ध आहे. इच्छा नसली तरी यावं लागतं. आणि देवाचं येणं हे मात्र परेच्छा प्रारब्ध आहे. देव स्वतःहून येत नाहीत, त्याला आणावं लागतं. तुकोबाराय म्हणतात ना, आणीला आहे रूपाबळे करोनी खळे हरिदासी. हरिदासांना आपल्या जीवनामध्ये खळं करावं लागतं, हट्ट करावा लागतो, तेव्हा त्याला अवताराला आणावं लागतं. तो येत नाही, त्याला आणावं लागतं. संत मात्र येत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अहो आम्ही आलो आहोत, आम्हाला यावं लागलं नाही ना, कोणी आणलं नाही. उलट तिथं आम्ही आनंदात राहत होतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. त्या ठिकाणी घर आहे, वैकुंठामध्ये सदैव राहणं आहे. परंतु ते असताना सुद्धा या ठिकाणी हा दुसरा वर्ग आहे, त्याचं नाव वकील. तो येत असतो आपल्या आशिलाची बाजू मांडण्यासाठी आणि त्याला या सर्व आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी वकील स्वतःहून येतो. आता त्यांना त्यांचं मानधन द्यावं लागतं, हा आजकालचा विषय वेगळा. परंतु वकिलाची ही सेवा याच्यासाठी आहे की आरोपींना त्यांचा न्याय मिळावा म्हणून वकील येत असतो. न्याय देवतेची खऱ्या अर्थाने याचना व्हावी म्हणून वकील येत असतो, त्याला आणावं लागत नाही. आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे न्यायाधीशाचा. तो न्यायाधीश मात्र त्या ठिकाणी त्याला आणावं लागतं आणि तो न्यायाधीश त्याला संत आणत असतात. संतांच्या माध्यमातून तो येतो आणि तो आल्यानंतर प्रत्येकाचा खरा खोटा निवाडा करण्याचं भाग्य, खरा खोटा निवाडा करण्यासाठी म्हणून न्यायाधीश येत असतो. असं आहे, तुम्ही आम्ही येतच असतो, यावंच लागतं. फरक आहे येण्या आणि येण्यामध्ये सुद्धा फरक आहे, थोडासा फरक आहे. किती फरक आहे हो, किती फरक आहे. तुमचं येणं, संतांचं येणं, आमचं येणं आणि संतांचं येणं किती फरक आहे, किती फरक आहे. फार थोडा फरक आहे. येताना सगळे सारखेच असतात. आज आपण महाराजांचा प्रगट दिन करणार आहोत. आज जन्मोत्सव, जन्मोत्सवाच्या निमित्तानं आहे. संतांच्या येण्याच्या भूमिकेतून आपण या दृष्टीने जातो आहे. संतांचं येणं होतं आणि ते येणं कशा पद्धतीने होतं याचा विचार आपण करतो आहोत. खरोखरच संतांच्या येण्याचा विचार आपला चालू आहे. आणि आज संत प्रभूती, आजचे कीर्तनकार श्री गुरु जयवंत महाराज बोधले यांचं स्वागत झालंय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करूयात. खरोखरच संतत्वाची प्रचिती आणि संतत्वाची दिव्य अनुभूती
त्यांच्या वाणीमधून आणि त्यांच्या प्रसन्न दर्शनामधून आपल्याला काही क्षणामध्ये येणारच आहे. मी सांगत होतो यासाठी किती फरक असतो संतांच्या येण्यामध्ये आणि आपल्यामध्ये किती फरक असतो. अगदी थोडा फरक आहे. जसं वकिलाच्या आणि आरोपीच्या येण्यामधला फरक असतो. वकिलाच्या आरोपी येण्यामध्ये आणि आरोपीच्या येण्यामधला फरक नेहमी दृष्टांत आपण ऐकत आलेलो आहोत. शहरामध्ये आलेला एक गावाकडचा मुलगा मावशीच्या घरी दिवाळीच्या सणाला आला, सुट्ट्यांमध्ये राहायला. मावशीचं घर योगायोगानं न्यायालयाच्या समोर, कोर्टाच्या समोर असलेल्या मावशीच्या घरामध्ये जाता येता त्याने अनेक आरोपी पाहिले, अनेक लोक पाहिले. येताना त्यानं पाहिलं एक पोलीस गावाकडच्या मुलाला दिसला की अप्रूप वाटतं, इथं तर 4-4 पोलीस आणि 4 पोलिसांनी धरून नाना एकाला घेऊन आला होता. आता 4 पोलिसांनी धरून घेऊन आलाय म्हटल्यानंतर बाळाला कौतुक वाटलं. तो बाहेर पळत आला, आई आई बाहेर बघ काय चाललंय. आईनं बाहेर आलं, पाहिलं तर त्याच्याकडे हात दाखवून हा पोरगा म्हणतो हे बघ काय चाललंय काय चाललंय. आईनं त्याला लवकर आतमध्ये घेतलं, पटकन तोंड टाकलं आणि म्हणली वेड्या त्यांच्याकडे हात दाखवू नकोस. म्हणे का? अरे तो म्हणजे सगळ्यात मोठा आरोपी आहे, दरोडेखोर आहे तो, आणि त्याच्याकडे तू असा समोर हात करतोयस. तो म्हटला आई तुला कसं काय कळालं ग हा दरोडेखोर आहे म्हणून? तुला कसं कळालं हा आरोपी आहे म्हणून? आपण तर एकत्रच आलो ना. तेव्हा त्या आईनं दिलेलं फार सुंदर उत्तर आहे. आई म्हणाली बाळा 4 पोलीस असतात आणि 4 पोलिसांच्या मध्ये जो असतो तो आरोपी असतो. आईनं सोपी व्याख्या करून टाकली. 4 पोलिसांच्या मध्ये असतो तो आरोपी. त्याच्या डोक्यात पक्क बसलं. लहान बाळांचं चरित्र असं असतं महाराज, आपण जे सांगू ते अगदी पटकन, ते विचारत असतात याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सारखं चालू असतं. मग आईनं सांगितल्याबरोबर याच्या डोक्यात बसलं. काही काळानं गंमत अशी झाली की कोर्टात ज्याचा त्या ठिकाणी न्याय निवाडा होता, एवढा मोठा अट्टल गुन्हेगार आणि त्याला वकालत करणारा त्या वकील जो होता त्याला Z+ सुरक्षा होती. आणि त्या वकिलाची Z+ सुरक्षा पाहून ते त्याच्या भोवती असलेले पोलीस पाहून पोरगा आता मोठ्याने ओरडायला लागला, आई आता तर मगाच्या पेक्षा सर्वात मोठा दरोडेखोर आलाय. वकीलच आहे परंतु पोरगा दरोडेखोर म्हणायला लागल्यावरती आई बाहेर आली. बघते तर काय, अरे बापरे, काळा डगला घातलेला हा मोठा वकील दिसतोय. लगेच त्यानं आतमध्ये आईने ओढून घेतलं आणि मुस्काटात ठेवून म्हणजे मूर्खा वेळ लागलाय का तुला, आपल्याला इथं राहून देणार नाही. त्याला तू दरोडेखोर म्हणतोयस ना, तो या न्यायालयातला सर्वात मोठा वकील आहे. पोरगा म्हणाला काय गंमत आहे आई तुझी, तुझ्या मनाचेच का सगळे न्याय, तुझ्या मनाचे सगळे नियम. तू मगाशी सांगितलंस ना 4 पोलिसांच्या मध्ये जो असतो तो आरोपी. आता याच्या भोवती पण 4 पोलीस आहेत, हा पण त्याच्यामध्येच आहे. मग तो मगाशी गेला तो आरोपी आणि आता आलाय तो वकील कसा? तेव्हा आईनं दिलेलं फार सुंदर उत्तर आहे. हे संतांच्या येण्याचं आणि आपल्या येण्यामधला फरक स्पष्ट करणारं अगदी स्पष्ट उदाहरण आहे. एका वाक्यात आईनं उत्तर दिलं. म्हणाली बाळा मगाशी आला तोही 4 पोलिसांच्या ताब्यात होता, त्याच्याही भोवती 4 पोलीस होते, पण लक्षात ठेव आता चाललाय त्याच्याही भोवती 4 पोलीस आहेत, परंतु फरक आहे मगाशी जो चालला तो 4 पोलिसांच्या ताब्यात होता आणि आता मागावून जो चाललाय त्याच्या ताब्यात हे 4 पोलीस आहेत. त्याच्या ताब्यात ही 4 पोलीस आहेत. म्हणजे काय, आपण येतो ही आपण परिस्थितीच्या ताब्यात असतो. आपण येत असताना या सर्व महाभूतांच्या ताब्यात असतो. आपण सत्व रज गुण त्या सत्व तमाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी ताब्यात असतो. परंतु संतांचं येणं हे परिस्थितीच्या बाहेर. संतांच्या येण्याला कुठल्या मर्यादा नाही, संतांच्या येण्याला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी चाकोरी नाही, संतांच्या वागण्याला कुठली चाकोरी नाही, संतांच्या बोलण्याला कुठली चाकोरी नाही, त्यांचं कुठलंही व्याकरण नाही. ते जे बोलतील तोच प्रयोग, म्हणून त्याला सांतिक प्रयोग असं म्हटलेलं आहे. व्याकरणात सुद्धा असे अनेक शब्द आहेत. आपल्या तुकोबारायांच्या भाषेमध्ये कुळीची हे कुळदेवी या अभंगाचा आपण विचार करतो. केली ठावे संतांनी. आता प्रश्न असा आहे की कुळीची, आता देवी म्हटल्यावरती ही असायला पाहिजे, पण तिथं आहे हे कुळीची हे कुळदेवी. म्हणजे नेमकं काय, ही तर स्त्रीलिंगी आहे आणि संतांनी तर नपुसकलिंगी त्या ठिकाणी सर्वनाम वापरावं. कारण काय, आमचे गुरुवर्य सांगतात जास्त डोकं लावायचं नाही, तो सांतिक प्रयोग आहे. तुकोबारायांच्या तोंडातून आलं ना हेच म्हणायचं, ही म्हणायचं नाही, डोकं लावायचं नाही. सांगायचा विषय हा की संतांचं येणं आणि संतांच्या प्रत्येक
कर्तृत्वापाठीमागे कुठल्याही प्रकारची सीमा नाही, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. संत येतात केवळ आणि केवळ आमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी येतात. आहे तो देवच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा अवतार आपण पाहिला, देवच आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्तानंद वर्तला. आज ज्यांचा आपण प्रगट दिन सोहळा करतोय, योगीराज सद्गुरु शंकर महाराज, हे साक्षात शिवाचा अवतार आहे, साक्षात समर्थांचा अवतार आहे, साक्षात अष्टवक्रांची अनुभूती त्यांच्या ठिकाणी अनेक लोकांना प्राप्त झालेली आहे तो देवच. परंतु देव येताना तो संत रूपाने येतो, तो कधी गुरु रूपाने येतो, तर तो कधी देव रूपाने येतो. कारण का? याचं कारणही आपल्याला सर्वांना ज्ञात असावं म्हणून मी सांगतो. आहे तो देव, वस्तू एकच असते, परंतु कार्य करण्याची पद्धती वेगळी असली ना की त्याची नावं बदलतात. कुणास एकच व्यक्ती असतो, तो कुणाचा तरी वडील असतो, कुणाचा तरी पती असतो, कुणाचा तरी भाऊ असतो, कुणाचा तरी सासरा असतो, कुणाचा तरी आणि काही वेगवेगळं. आता आम्हीच बघा ना, आज मला या रूपामध्ये बघून अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, गणेश महाराज नेमकं करतात काय काय. पण आमचे वांजळे महाराज सांगत असतात, ते म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. एका टीव्ही सेट वरती अनेक चॅनल दिसावे, रिमोट बदलला की. पण जेव्हा मी अध्यापनाचं काम करतो त्यावेळेस मी शिक्षक असतो, जेव्हा मी कॉलेजात शिकवतो त्यावेळेस मी प्राध्यापक असतो, ज्यावेळेस मी घरी जातो त्यावेळेस घरच्यांचा कुणाचा तरी वडील असतो, कुणाचा तरी भाऊ असतो, जेव्हा मी गायन करतो त्यावेळेस मी गायक असतो, ज्यावेळेस मी कीर्तन करतो त्यावेळेस मी कीर्तनकार असतो. व्यक्ती एकच, परंतु कार्य करण्याची पद्धत वेगळी. आता मी तुमच्या समोर बसलोय आणि कथा सांगतोय तेव्हा मी कथाकार आहे. आता मला इथे कोणी गायक म्हणणार, मी कथाकार आहे. कारण का? तत्व एकच आहे, परंतु कार्य पद्धती वेगळी. तसं देव आणि संत तत्व वेगळं नाही, देव आणि संत एकच आहे. देव ते संत किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्मच आहे ते. फक्त अवताराला येताना त्याच्यामध्ये कारण मीमांसा ही अशी आहे की देवाची कार्य वेगळी आणि संतांची कार्य वेगळी. आता मी भागवत कथा किंवा या ठिकाणी कथाकार म्हणून जर असेल तर मी कथाच सांगितली पाहिजे. आता इथं जर मी तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय शिकवत बसलो तर तुम्ही म्हणाले, महाराज काय आम्ही इथं शाळेत आलो काय? इथं मी तुम्हाला राग शिकवत बसलो तर तुम्हाला राग यायला लागेल. हे तुमचं संगीत विद्यालय नव्हे, कथेला आलोय आपण. सांगायचा विषय की त्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यपद्धती वेगळी असते. म्हणून संतांचं येणं आणि देवाचं येणं तत्व एक जरी असलं तरी कार्यपद्धती भिन्न आहे, कार्यपद्धती वेगळी आहे. आता चला, देव येतो तेव्हा कार्य काय करतो आणि संत येतात तेव्हा कार्य काय करतात आपण थोडक्यात पाहूया. कसं आहे, मुळात संतांचा अवतार हाच आपल्यासाठी अवतार तुम्हा दया कर, अवतार तुम्हा दया कमी करा, अवतार बेस द्या थोडा आणि रिवर्ब द्या थोडा. बाकी एकदम छान आहे. अवतार दया कर, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, अवतार तुम्हा दया कर, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर. देवाचं येणं आणि संतांचं येणं याच्यामध्ये फरक आहे. देव येतो, गुरुवर्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांचं जर आपण चिंतन ऐकलं, या विषयावरती फार गोड बोलले आहेत. महाराज म्हणतात देवाचं येणं हे आपल्यासाठी नाहीच आहे. देवाचं येणं हे केवळ 2 वर्गासाठी आहे. देव येतो कोणासाठी हो? श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा, कीर्तन महोत्सव, चरित्र कथा, कथा प्रवक्ते, संगीताचार्य, प्राध्यापक
हबप गणेश महाराज भगत. आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर. नगरसेवक पुणे. श्वासांची तुटे धाव विठ्ठला.